हॅलो गाइस, आज आपण बनवणार आहोत कोळंबी करी। कोळंबी स्वच्छ धुवून मी कोळंबीमध्ये हळद, मीठ, लिंबू हे सगळं मिक्स करून त्याला छान असं मॅरिनेट करून ठेवलंय। आणि करीसाठी लागणारं साहित्य आपण पाहू शकता। इथे फ्रेश कुटलेलं आलं आहे, लसूण 8-9 पाकळ्या, थोडं खोबरं, एक मोठा कांदा चिरून घेतलाय, थोडी कोथिंबीर, कांदा लसूण मसाला आणि इथे आपण पाहू शकता किचन किंग मसाला, चिकन मसाला आणि धनिया पावडर हे मी एक चमचा घेतलाय। हे आपल्याला असं कच्चंच वाटून घ्यायचंय। सो गाइस, आपण जो आधी मसाला पाहिलेला त्याचं मी हे असं वाटण बनवून घेतलं आहे। आता आपण करी करूया। त्यासाठी मी 4 टेबलस्पून ऑइल घेतलंय। आपण आता वाटण फ्राय करून घेतोय। हे सगळं कच्चंच आपण वाटून घेतल्यामुळे व्यवस्थित लो फ्लेमवरती तुम्हाला फ्राय करायचं आहे छानपैकी। जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत फ्राय करत राहायचं आहे तुम्हाला। तुम्ही पाहू शकता मसाला आपला चांगला भाजलेला आहे, साइडनी तेल त्याने सोडलंय पहा। आता यात आपण मॅरिनेट केलेली कोळंबी टाकून घेऊया। परत एकदा चांगलं मिक्स करूया त्याला। किती छान कलर आलाय पहा। हे चांगलं मिक्स केलं की आपण त्यात थोडं कोमट केलेलं पाणी ऍड करणार आहोत। जेवढी तुम्हाला करी हवी आहे तेवढं पाणी तुम्ही ऍड करू शकता। त्यात कोमट पाणी एवढ्यासाठी की त्याने टेस्ट तुमची छान राहते। चवीनुसार मीठ आपण ऍड केलंय। छान आता आपली 15 मिनिटात करी तयार होईल। सो गाइस, आपली कोळंबीची करी तयार आहे बनवून। तुम्ही पण बनवून पहा आणि एन्जॉय करा।